Dear student, good day everybody. Dear student, we see in a previous lecture we start chapter 2, that is the quadratic equation. In next lecture, in previous lecture, we see what is meant by quadratic equation, then definition of the quadratic equation, identification of quadratic equation, then solution of the quadratic equation. Then we also find the values of k. Now in this lecture we see the methods of solving the quadratic equation. Methods of solving the quadratic equation. There are three methods of solving the quadratic equation. First method, factorization method. Second, completing square method. And third, that is the formula method. Means we solve the quadratic equation by these three methods: factorization method, completing square method, and formula method. Now we see the first method, that is the factorization method. In a factorization method, that is in practice set 2.2, question number 1, solve the following quadratic equation by factorization method. Solve the following quadratic equation by factorization method. परीक्षेमध्ये जेव्हा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायला येते त्यावेळेला तुम्हाला स्पेसिफिक म्हटलं जाईल की सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. त्यावेळेला आपण फॅक्टरायझेशन मेथडच यूज करायची, कम्प्लिटिंग स्क्वेअर किंवा फॉर्म्युला मेथड चालणार नाही. जेव्हा कम्प्लिटिंग स्क्वेअर विचारले जाते, फॉर्म्युला मेथड विचारले जाते, त्यावेळेला त्याच मेथड त्या ठिकाणी यूज करा. जनरली फॅक्टरायझेशन मेथड ही सोपी असते. आतापर्यंत तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडच अभ्यासलेली आहे. देन इन फॅक्टरायझेशन मेथड, फर्स्ट example, x square minus 15x plus 54 is equal to 0. X square minus 15x plus 54 is equal to 0. In this example, there are three terms: x square minus 15x plus 54 is equal to 0. That is the standard form of quadratic equation. Therefore, value of a 1, value of b minus 15 and value of c 54. अशा पद्धतीचे एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये तीन पद आपल्याला दिलेली. पहिलं पद जे आहे x वर्ग त्याचा सहगुणक, the coefficient of first term that is 1, then constant term 54. अशा एक्झाम्पल मध्ये जेव्हा आपण फॅक्टर पाडतो त्यावेळेला जी थर्ड टर्म आहे, जी कॉन्स्टंट टर्म आहे, या थर्ड टर्म इतका गुणाकार आला पाहिजे, मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे, आणि ऍडिशन जे आहे त्या फॅक्टरची ती मिडल टर्मचा जो कोएफिशियंट आहे -15 एवढी त्याची ऍडिशन आली पाहिजे. अशा पद्धतीचे दोन फॅक्टर आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे असतात. देन वी सी द फॅक्टर्स. 54 जे आहे, या 54 चे असे दोन फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 54 पाहिजे आणि ऍडिशन मात्र -15 पाहिजे. असे दोन फॅक्टर आपण फाइंड आउट केले, -9 -6, बिकॉज द मल्टिप्लिकेशन ऑफ -9 and -6 plus 54 and addition -9 -6 that is 15. म्हणजेच 54 चे असे दोन अवयव आपण शोधणार की ज्यांचा गुणाकार +54 येईल आणि बेरीज मात्र -15 असेल. -9 आणि -6 असे दोन फॅक्टर उजव्या बाजूला आपल्याला समजण्यासाठी असे लिहायचे. याचा अर्थ परीक्षेमध्ये तुम्ही ही कृती केलीच पाहिजे असं काही नाही. ठीक आहे. आता जे दोन फॅक्टर आपण फाइंड आउट केलेले आहेत, -9 -6, आपली जी मिडल टर्म आहे ही -15x, ही टर्म आपण काढून टाकायची आणि हे दोन फॅक्टर त्या ठिकाणी टाकायचे. मीन्स x स्क्वेअर
minus 9x minus 6x plus 54 is equal to 0. X square minus 9x minus 6x means minus 9x minus 6x minus 15x होतात. 54 आहे तसाचे. Then फर्स्ट टू टर्मचा एक ग्रुप करा, सेकंड टू टर्मचा एक ग्रुप करा, मीन्स एक्स स्क्वेअर मायनस 9x चा एक ग्रुप झाला, मायनस 6x प्लस 54 चा एक ग्रुप झाला. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर वी राईट मीन्स एक्स स्क्वेअर मायनस 9x याच्यामध्ये कॉमन फॅक्टर x आहे तुमचा, मीन्स एक्स स्क्वेअर मायनस 9x आउट ऑफ ब्रॅकेट x लिहायचा, इन ब्रॅकेट x मायनस 9 लिहायचा, बिकॉज मल्टिप्लिकेशन ऑफ x in bracket x minus 9 x square minus 9x होईल. आता minus 6x आणि plus 54 मध्ये पुन्हा आपल्याला इथं कॉमन फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. इन minus 6x plus 54 मध्ये कॉमन फॅक्टर minus 6 आहे आणि जो ब्रॅकेट आहे तो x minus 9 होईल. इथं एक लक्षात ठेवायचं नेहमी, जो पहिला ब्रॅकेट तुमचा तयार होतो तोच ब्रॅकेट सेकंड असतो तुमचा, मीन्स x in bracket x minus 9 minus 6 in bracket x minus 9 is equal to 0. Then we also write this factor in two brackets, means x minus 9, that is the first bracket, second bracket x minus 6 is equal to 0. Means multiplication of these two factors is a 0. या दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे. याचाच अर्थ असा आहे की याच्यामध्ये एक फॅक्टर कोणता तरी 0 असला पाहिजे. मीन्स x minus 9 into x minus 6 is equal to 0. मीन्स one factor is a 0. पण तो आपल्याला कोणता आहे ते माहित नाही. Therefore we write x minus 9 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Means when we transpose 9 in right side minus 6 in right side, therefore x is equal to 9 or x is equal to 6. These two are the roots of given quadratic equation. These two are the roots of given quadratic equation. Then we see the next example. 2y square plus 27y plus 13 is equal to 0. 2y square plus 27y plus 13 is equal to 0. आता पहिलं जे एक्झाम्पल्स आपण पाहिलं त्याच्या आणि याच्यामध्ये कोणता डिफरन्स आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फर्स्ट एक्झाम्पल अँड दॅट सेकंड एक्झाम्पल? वी नो दॅट इन फर्स्ट एक्झाम्पल कोएफिशिएंट ऑफ फर्स्ट टर्म that is a 1, but in second example coefficient of first term that is the square, that is the 2. It 2y square means value of a 2, value of b 27 and value of c 13. Therefore when we find the factors, आता हे फॅक्टर फाइंड आउट करताना जे कॉन्स्टंट टर्म आहे 13, या 13 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन करायचं, मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ 13 and 2 that is the 26, म्हणजे 13 दुने 26 मीन्स मिडल टर्म तुमची 27 आहे आणि मल्टिप्लिकेशन मात्र आता किती आलं पाहिजे? 13 दुने 26 मीन्स 26 मल्टिप्लिकेशन ऍडिशन 27. असे दोन फॅक्टर आपण जेव्हा फाइंड आउट करू त्यावेळेला आपल्या समोर येतात 26 and 1. These are the two factors because 26 into 1 multiplication of 26 and addition 26 plus 1 that is the 27, that is the factor. Then we split out the middle term. Therefore जे दोन फॅक्टर आपण फाइंड आउट केले ते आपण मिडल टर्मला टाकायचे, मीन्स 2y स्क्वेअर ऍज इट इज लिहा. आता 27y जो आहे याचे जे फॅक्टर दोन आपण फाइंड आउट केले ते आपण 26 आणि 1 मीन्स 26y प्लस 1y और y प्लस 13 इज इक्वल टू 0. आपण पहिल्या दोन टर्मचा एक ग्रुप केला, सेकंड टर्मचा एक ग्रुप केला. देअरफॉर 2y स्क्वेअर प्लस 26y याच्यामध्ये कॉमन फॅक्टर होईल तुमचा, कॉमन फॅक्टर 2y इन ब्रॅकेट y प्लस 13. आता इथे पहा y प्लस 13 फॅक्टर तुम्हाला कॉमन जर फॅक्टर दिसत नसेल त्यावेळेला एक फॅक्टर हा असतोच. देअरफॉर वी ऑल्सो राईट आउट ऑफ ब्रॅकेट प्लस 1 इन ब्रॅकेट y प्लस 13 इज इक्वल टू 0. देअरफॉर 2 ब्रॅकेट
फर्स्ट ब्रॅकेट होईल तुमचा y प्लस 13 आणि सेकंड ब्रॅकेट 2y प्लस 1 मीन्स फर्स्ट ब्रॅकेट y प्लस 13, second bracket 2y plus 1. These are the two brackets and multiplication of these two brackets, that is the 0. Therefore one bracket 0 पण तो कोणता 0 आहे आपल्याला माहित नाही. Therefore we write y plus 13 is equal to 0 or 2y plus 1 is equal to 0. Means when we transpose 13 and 1 in right side, therefore y is equal to plus 13 चा minus 13 होईल, y is equal to minus 13 or 2y is equal to minus 1. Therefore y is equal to minus 13 and y is equal to, हा जो 2 दिसतोय आपल्याला, हा तो उजवीकडे गेल्यानंतर minus 1 ला भागिले होईल, तो means y is equal to minus 1 upon 2. means there are two roots, means minus 13 or minus 1 upon 2 are the roots of given quadratic equation. जशी हे दोन रूट्स आपल्याला याच्यामध्ये फाइंड आउट करता येतात. ओके, then we see the third example. 7m square is equal to 21m. 7m square is equal to 22m. In this example, we see this example is in the form of a square plus bx plus 0 is equal to 0. म्हणजे दुसऱ्या जनरल फॉर्म मध्ये ते आपल्याला दिसतंय. आता इथे जर आपण पाहिलं 7m square is equal to 21m is equal to 0. आता इथं चुकून एक साइन डबल झाले. Therefore 7m square is equal to 21m is equal to 0. Means divided by 7. When we divide 7m square 21m by 7, then we get 7 means m square, then 7 into 3 21, therefore 3m is equal to 0, means m square minus 3m is equal to 0. आता इथं तुम्हाला कॉमन फॅक्टर m आणि इथं m स्क्वेअर म्हणून कॉमन फॅक्टर आपला m. ओके, means m square minus 3m, that is the common factor m in bracket m minus 3 is equal to 0. Therefore multiplication of these two terms means m and m minus 3 is a 0. Therefore one term is also 0, means m is equal to 0 or m minus 3 is equal to 0. Therefore m minus 3 is equal to 0 जर असेल, therefore m is equal to 3, means m is equal to 0 or m is equal to 3. These are the two roots of given quadratic equation, means 0 and 3 are the roots of given quadratic equation. Okay, then next example, ज्याला पण तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली, ते ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला जे रेक्टँगल दिले, इथं 5x इथं 2x हे दोन फाइंड आउट करायचे. नंतर x इज इक्वल टू मायनस 5 अपॉन रूट 2 येतं, देन सेकंड रूट x इज इक्वल टू मायनस रूट 2 येतं. हे रूट्स तुम्ही फाइंड आउट करून द्या. देन लास्ट, दॅट इज द होमवर्क. टुडेज होमवर्क, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. हे जे 3 एक्झाम्पल्स तुमच्या समोर दिसत आहेत, हे 3 एक्झाम्पल होमवर्क साठी तुम्ही सॉल्व करायचे. नेक्स्ट टाइमला जी डिफिकल्टीज असेल ती विचारा तुम्ही. ओके, तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. ओके, थँक्यू.